नमस्कार, आपण पाहतात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र। चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। सततचा पाऊस आणि शेतकऱ्यांची मातीमोल पिके वाहून गेली। जालना भागातील मुसळधार पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे। सोयाबीन, मका, भात आदी पिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांची मातीमोल पिके वाहून गेली आहेत। शेतीमालाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती ढासळली आहे। यामुळे लोणीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तातडीच्या मदतीची मागणी केली आहे। प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होतीये। खुले जिल्हा कारागृह पैठण येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन। पैठण येथील खुले जिल्हा कारागृहात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला। कारागृह अधीक्षकांनी ध्वजारोहण करून शहीदांना अभिवादन केलं। कैद्यांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। देशभक्तीपर गीतांनी वातावरण भारून गेलं। या कार्यक्रमात कारागृहातील अधिकारी, कर्मचारी व कैदी उपस्थित होते। बीड रेल्वे स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव द्या। बीड रेल्वे स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे या मागणीसाठी मागील काही महिन्यापासून सातत्याने आंदोलन होत आहेत। शासनाने अद्याप मागणी मान्य केली नसल्याने नागरिकांमध्ये संताप आहे। अखेर वैतागून माजी सैनिक अनुरत वीर यांनी आत्मदहनाचा निर्णय घेतला होता। मात्र प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतर आंदोलनाला स्थगिती देण्यात आली। तरीही शासनाने त्वरित निर्णय घ्यावा अशी नागरिकांची मागणी आहे। देवणी तालुक्यात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात। देवणी तालुक्यात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। तहसीलदार सोमनाथ वाडकरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून शहीदांना अभिवादन करण्यात आले। या कार्यक्रमाला ग्रामस्थ, शाळकरी, विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते। तहसीलदारांनी मतदान यादीत नावे समाविष्ट करण्याचं आवाहन केलं। देशभक्तीपर गीतांमुळे वातावरण भारावून गेले। पिशोर परिसरात महापुराचा तांडव, गावाचा संपर्क तुटला। पिशोर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत। गावोगावी पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले। अनेक गावांचा संपर्क तुटला असून पिकांचे व घरांचे नुकसान झाले। प्रशासन आणि स्थानिक नागरिकांकडून बचाव कार्य सुरू आहे। पीडितांना तातडीने मदत करावी अशी मागणी केली जाते। महाबोधी महाविहार मुक्तीसाठी धम्मध्वज जनसंवाद यात्रा। महाबोधी महाविहार मुक्तीसाठी धम्मध्वज जनसंवाद यात्रेला सुरुवात झाली आहे। बंते विनाचार्य यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। त्यांनी नागरिकांना आवाहन केलं की 12 फेब्रुवारी 2026 रोजी दिल्लीला मोठ्या संख्येने हजेरी लावावी। या यात्रेद्वारे सामाजिक एकात्मता बौद्ध संस्कृतीचा संदेश दिला जात आहे। नागरिकांनी यात्रेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला। नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा चालक दिवस व पदग्रहण सोहळा। नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीनं चालक दिवस आणि नवीन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती होती। विशेष म्हणजे महिला चालकांचा सन्मान करून त्यांचे योगदान अधोरेखित करण्यात आलं। विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी कार्यक्रमाला रंगत आणली। असोसिएशनने वाहतूक क्षेत्रातील समस्यांवर चर्चा केली। बोलठाण येथे मनोज रेंढे यांचे उपोषण स्थगित। बोलठाण येथे सुरू असलेले मनोज रेंढे यांचे उपोषण आमदार सुहास कांदे यांच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आलं। रेंढे यांनी मागील काही दिवसापासून विविध मागण्यांसाठी अन्नत्याग उपोषण सुरू केलं होतं। प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिलं, त्यामुळे नागरिकांमध्ये दिलासा मिळाला आहे। उपोषणस्थळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। वलांडी येथे पंचायत राज अभियान कार्यशाळा। वलांडी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत विशेष कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी सरपंचांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामस्थांसाठी विविध उपक्रम राबवण्यात आले। कार्यशाळेत ग्रामविकासाच्या योजनांची माहिती देण्यात आली। सरपंचांनी गावच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रित काम करावे असे आवाहन केलं। ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत केले। नांदगाव तालुक्यात मुक्ताराम बागुल पुन्हा उपोषणाच्या तयारीत। नांदगाव तालुक्यातील मुक्ताराम बागुल यांनी गटविकास अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत। यापूर्वी त्यांनी उपोषण केलं होतं, मात्र त्यावेळी अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं होतं। ते आश्वासन न पाळल्याने त्यांनी पुन्हा उपोषणाचा इशारा दिला आहे। गावातील नागरिकांनी बागुल यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे। प्रशासनाने या प्रकरणी चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी होतीये। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.